महाराष्ट्र, गुड इव्हनिंग. आज 18 जून गुरुवार. सुरुवात करूया आजच्या ताज्या न्यूज बुलेटिन. पण सर्वात पहिले बहुतेकांच्या आवडीचा विषय म्हणजे सोन्या चांदीचे दर बघूया. आज 24 कॅरेट सोन्याचा दर आहे 1,51,000 रुपये इतका. तर आज चांदीचा भाव आहे 2,48,000 रुपये प्रति किलोच्या आसपास नोंदवला जातोय. आता घेऊयात बातम्यांचा झटपट आढावा. तेव्हा रिलॅक्स बसा, चहा हातात घ्या आणि सुरू करूयात आजच्या न्यूज बुलेटिनला. अल्पवयीन मुलीचा बेकायदेशीर गर्भपात, महिला डॉक्टर आणि तरुण अटकेत. भाईंदर पश्चिम येथील सार्वजनिक शौचालयात मृत गर्भ आढळल्याच्या प्रकरणात उलगडा 16 वर्षीय अल्पवयीन मुलीचा बेकायदेशीर गर्भपात केल्याप्रकरणी एका महिला डॉक्टरसह 19 वर्षीय तरुणाला अटक. दोन्ही आरोपींना 20 जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. अल्पवयीन मुलीच्या सुरक्षेसाठी जनजागृती हाक, योगिता शिर्के आक्रमक. भाईंदर पूर्व येथील नगर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गंभीर पॉक्सो प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी अटक केली. कारवाईचे सर्व स्तरांवरून स्वागत. समाजसेविका योगिता शिर्के यांच्याकडून सुरक्षतेसाठी जनजागृतीची गरज व्यक्त करत आरोपींना कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी. मुंबई गोवा महामार्गासाठी चैतन्य पाटील यांचा पुन्हा एल्गार. उरण येथील मधुबन कट्ट्यावर आयोजित टोल विरुद्ध एल्गार या काव्य स्पर्धेत रस्ते अभ्यासक चैतन्य पाटील यांनी सहभाग घेत मुंबई गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामावर भाष्य केले. पनवेल ते गोवा असा 490 किलोमीटरचा 29 दिवसांचा पदयात्रा अभ्यास करून प्रशासनाला अहवाल सादर करणारे चैतन्य पाटील आजही महामार्ग पूर्णत्वासाठी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करत असल्याचे त्यांनी सांगितले. एफडीएच्या कारवाईच्या भीतीने मुदतबाह्य खाद्यपदार्थ रस्त्यावर. विरार पश्चिम येथील आगाशी रोड परिसरात कचऱ्याच्या ढिगाऱ्यांवर मुदतबाह्य बटरची पाकिटे आणि बुरशी लागलेले नूडल्स फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. एफडीएच्या धडक कारवाईच्या भीतीने हे खाद्यपदार्थ टाकून दिल्याची चर्चा असून यामुळे सार्वजनिक आरोग्य आणि पर्यावरणाला धोका निर्माण झाल्याची चिंता नागरिकांनी व्यक्त केली आहे. नाशिक विधान परिषदेसाठी महायुतीकडून नरेंद्र दराडे मैदानात. नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद मतदारसंघासाठी महायुतीने शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे माजी आमदार नरेंद्र दराडे यांनी उमेदवारी जाहीर केली. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जागेसाठी रस्सीखेच झाल्यानंतर ही जागा शिंदे गटाकडे गेली असून आज मतदान तर 22 जून रोजी मतमोजणी होणार आहे. एफडीएच्या धाडीमुळे अकोला जिल्ह्यात खळबळ. चोहटा बाजार व अकोला शहरातील डेअरींवर धाड टाकून 257 लिटर संशयित दूध जप्त. नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले. कारवाईच्या भीतीने अनेक दुकाने तात्पुरती बंद करण्यात आली आहेत. डोंबिवलीत रेल्वे पोलिसांची जनजागृती मोहीम. मिशन झिरो डेट अंतर्गत अपघात रोखण्यावर भर. डोंबिवली रेल्वे स्थानक परिसरात रेल्वे पोलिसांकडून मिशन झिरो डेट अभियानांतर्गत विशेष जनजागृती मोहीम राबवण्यात आली. रेल्वे अपघात टाळण्यासाठी पोलिसांनी नियमांचे पालन करावे, धोकादायक प्रवास टाळावा आणि सुरक्षतेची काळजी घ्यावी असे आवाहन यावेळी करण्यात आले. नेरळ ग्रामपंचायतीची ग्रामसभा ग्रामस्थांच्या गर्दीने हाऊसफुल. महिलांच्या मोठ्या सहभागासह झालेल्या ग्रामसभेत पाणी टंचाई, आदिवासी निधी आणि अतिक्रमणाचे मुद्दे गाजले. साईकृपा व्हॅली रहिवाशांच्या आंदोलनानंतर 8 दिवसात नवीन जलवाहिनी टाकण्याचा निर्णय घेण्यात आला, तर कर्मचाऱ्यांवर कारवाईचा ठरावही मंजूर झाला. महापालिका शाळा खासगी संस्थेला देण्याच्या विरोधात आपचे आंदोलन. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेदरम्यान प्रेक्षक गॅलरीतून आप कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलन केले. पालिकेने आकांक्षा फाउंडेशनला इंग्रजी माध्यमची शाळा चालवण्यासाठी मंजुरी देत वर्षाला 12 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून या खासगी शाळा धोरणाला आपचा तीव्र विरोध असून निर्णय मागे घेण्याची मागणी करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगरात हेल्मेट सक्ती. छत्रपती संभाजीनगरात हेल्मेट सक्तीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी सर्व शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना हेल्मेट वापरणे अनिवार्य केल्याची घोषणा केली आहे. तसेच लवकरच शहरातील सर्व दुचाकी स्वारांसाठी हेल्मेट सक्ती लागू करण्याचे संकेत देण्यात आले आहेत. अपघातामधील मृत्यू आणि गंभीर दुखापत टाळण्यासाठी नागरिकांनी हेल्मेटचा वापर करावा असे आवाहनही देण्यात आले आहे. जन्म मृत्यू विभाग
विभागात 3,500 पेक्षा जास्त दाखले प्रलंबित. सांगली महानगरपालिकेच्या जन्म मृत्यू नोंदणी विभागाचे पोर्टल गेल्या महिन्याभरापासून बंद असल्याने 3,500हून अधिक दाखले प्रलंबित आहेत. यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत असून शाळा प्रवेश प्रक्रियेवरही परिणाम होण्याची शक्यता आहे. याचबरोबर या प्रकरणात विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका करत जबाबदारी स्वीकारून पायउतारा होण्याची मागणी केली आहे. आमदार संग्राम जगतापांचे वादग्रस्त वक्तव्य, आरोपीच्या कुटुंबाला गाव सोडण्याचा इशारा. अहिल्यानगर जिल्ह्यातील शेगाव येथे अल्पवयीन मुलीच्या आत्महत्येप्रकरणी आरोपी विरोधात हिंदू जनजागृती मोर्चा करण्यात आला. यावेळी आमदार संग्राम जगताप यांनी आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करत त्यांच्या कुटुंबाला परिसर सोडण्याचे आवाहन केले. त्यांच्या वक्तव्यामुळे राजकीय आणि सामाजिक स्तरावर चर्चा सुरू झाली आहे. ऑपरेशन टायगरवर बाळा नांदगावकरांचा घणाघात. राज्यातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी पक्षांतर करणाऱ्या लोकप्रतिनिधींवर टीका करत मतदारांच्या विश्वासाचा अपमान होत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी केली. खासदारांच्या गट स्थापनेनंतर संजय जाधव यांनी घर कार्यालयाची सुरक्षा वाढवली. परभणीचे खासदार संजय जाधव यांनी उद्धव ठाकरे गटाची साथ सोडून स्वतंत्र गट स्थापन केल्यानंतर त्यांच्या घर आणि कार्यालयाची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. त्यांच्या निवासस्थानी आणि कार्यालयात पोलीस कर्मचारी व होमगार्ड तैनात करण्यात आले असून निर्णयावर स्थानिक शिवसैनिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. खासदार फुटीनंतर बीडमध्ये ठाकरे गटाचा निषेध. 6 खासदारांमध्ये प्रतिकात्मक पुतळे जाळले. बीडमध्ये शिवसेना ठाकरे गटाकडून 6 खासदारांच्या प्रतिकात्मक पुतळ्यांचे दहन करत निषेध करण्यात आला. यावेळी काही शिवसैनिकांनी आक्रमक पवित्रा घेत खासदारांविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. शक्तीपीठ महामार्गाला विरोध. शक्तीपीठ महामार्गाला कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा विरोध असून जमीन गेल्याने शेतकरी भूमिहीन होण्याचा धोका असल्याचे सांगण्यात आले. पुराचा धोका वाढू शकतो असा दावा करत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे महामार्ग रद्द करण्याची मागणी करण्यात आली. आगामी अधिवेशनातही हा मुद्दा मांडणार असल्याचे सांगण्यात आले आहे. ऑपरेशन टायगर, आमदार संजय गायकवाडांचा संजय राऊतांवर निशाणा. बुलढाण्यात ऑपरेशन टायगरच्या चर्चा दरम्यान आमदार संजय गायकवाड यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली. पक्ष आणि कार्यकर्ते सांभाळण्याची क्षमता नसल्याचा आरोप करत सर्व आमदार खासदार पक्ष सोडून जातील असा दावा त्यांनी केलाय. मतदानाच्या पेनवर शरद तायडेंची शंका, महाविकास आघाडी उमेदवारांचा आक्षेप. जळगाव विधान परिषद निवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार संजय तायडे यांनी मतदान प्रक्रियेत वापरल्या जाणाऱ्या पेनबाबत शंका उपस्थित केली. हा पेन मॅजिक पेन तर नाही ना, अशी विचारणा त्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे केल्याचे सांगितले. मात्र प्रत्यक्ष मतदानावेळी पेनमध्ये काही संशयास्पद आढळले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विधान परिषद विजयाचा विश्वास, प्रवीण पोटेचा मोठा मताधिक्याचा दावा. अमरावती जिल्ह्यात विधान परिषद निवडणुकीसाठी आज सकाळी 8 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. 7 मतदार केंद्रांवर शांततेत मतदान प्रक्रिया सुरू असून 451 मतदार मतदानाचा हक्क बजावत आहेत. कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत मतदान पार पडत असून मतमोजणीनंतर उमेदवारांचे भवितव्य स्पष्ट होणार आहे. दूषित पाण्यामुळे संताप. इचलकरंजी शेतकऱ्यांच्या पाटबंधारे कार्यालयावर घेराव. दूषित पाण्यावर उपासबंदी. कोल्हापुरात शेतकऱ्यांच्या पाटबंधारे कार्यालयावर घेराव. पाऊस लांबणीवर पडल्याने कोल्हापूर जिल्ह्यात पाणी टंचाई निर्माण झाली आहे. शेतीसाठी लागू केलेल्या उपासबंदीच्या निर्णयाविरोधात इचलकरंजी तेरवाड परिसरातील शेतकरी आक्रमक झाले असून त्यांनी पाटबंधारे विभागाच्या कार्यालयावर घेराव आंदोलन केले. दूषित पाणी असूनही शेतीसाठी पाणी बंद केल्याने पिकांचे नुकसान होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. अशाच बातम्यांचा झटपट आढाव्यासाठी बघत रहा नवराष्ट्राचं वेगवान बातम्यांचं बुलेटिन. भेटूया उद्या नवीन बातम्यांसह. धन्यवाद.